अनंत कान्हेरे मैदानावर ठाकरे बंधूंची तोफ आज धडाडणार आहे। ठाकरे बंधूंची ही पहिलीच संयुक्त सभा नाशिकमध्ये पार पडणार आहे। सायंकाळी 7 वाजता होणाऱ्या या सभेवर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता नाशिकमध्ये दाखल झाले आहेत। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। तब्बल 20 वर्षानंतर दोन ठाकरे बंधू एकत्र येत आज त्यांची पहिलीच जाहीर सभा महानगरपालिकेच्या अनुषंगाने नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर पार पडत आहे। आपण जर माझ्या मागे बघितलं, या ठिकाणी सभेची जय्यत अशी तयारी सुरू आहे। या ठिकाणी प्रमुख नेत्यांच्या बसण्याच्या व्यवस्थेसह 122 जे इच्छुक उमेदवार होते मनसे आणि शिवसेनेकडून, यांची देखील बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मागे आपण जर बघितलं तर राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, यांचा जो फोटो आहे, बाळासाहेबांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवलेला फोटो हा मागे हा लावण्यात आलेला आहे। शिवशक्ती असं शीर्षक देत या ठिकाणी सभा ही आयोजित करण्यात आलेली आहे। खरं तर ही दोघी ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर ही पहिलीच सभा आहे। आपल्यासोबत काही मनसैनिक आहे या विषयावर बोलण्यासाठी। नेमकी सभेची तयारी कशी? तुम्ही बघताय आता की साधारणतः 10 ते 12 हजार लोकांची इथे आम्ही व्यवस्था करत आहोत आणि 122 उमेदवार इथे बसण्यासाठी आता थोड्या वेळाने येतील। साहेब जे मार्गदर्शन करतील, दोन्ही साहेब, राजसाहेब आणि उद्धव साहेब, आज हे क्षण बघायला हे खरं तर लोकांच्या डोळ्यात पाणी पाणवलेले असतील की आज दोन्ही साहेब जनतेला काय संबोधित करणार आहे। तर या संदर्भात आपण सगळे इथं तुम्ही बघत आहात की इथं लोकांची जोरात तयारी चालू आहे। आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात तर नागरिकांना एक गोष्ट कळाली आहे की ठाकरे साहेब हे ब्रँड मात्र नक्की ब्रँड आहे आणि हे नाशिक शहरात पुरेत मर्यादित नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात हे चालणार। खरं तर आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयारी अंतिम टप्प्यात आल्याचं आपल्याला दिसून येत आहे। सुरुवातीला स्थानिक नेते हे संबोधणार आहेत, त्यानंतर संजय राऊत संबोधणार आहेत, त्यानंतर राज ठाकरे आणि शेवटी उद्धव ठाकरे यांचं भाषण या ठिकाणी पार पडणार आहेत। कॅमेरामॅन विक्की पवार सह राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक।